हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण मधुरा सावजी किचन मध्ये बनवणार आहोत तंदुरी पनीर टिक्का। अगदी घरच्याच साहित्यात आणि कमीत कमी साहित्यात कसा करायचा हे मी आज सांगणार आहे। झटपट बनवून तयार होतो, त्यासाठी बाहेर जायचीही गरज नाही आणि चव म्हणाल तर रेस्टॉरंट पेक्षाही भन्नाट चवीचा असा हा पनीर टिक्का असणार आहे। स्मोकी फ्लेवरचा असणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता सुरुवात करूया। तर इथे मी 3 चमचे दही घेते आहे। दही चाळणीत घ्यायचे आहे आपल्याला आणि याला 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचे म्हणजे दह्याचं पाणी सेपरेट होईल। तर इथे मी आता 2 शिमला मिरची, 1 कांदा आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत। याला आपल्याला आता चॉप करायचं आहे। तर चॉप कसं करायचं, तर मोठ्या मोठ्या आकारातच आपल्याला हे सर्व कापून घ्यायचं आहे। तर शिमला मिरची कापून घ्यायची, मोठ्या आकारातच याचे काप करायचे आहे आणि याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे शिमला मिरची आपल्याला चॉप करायची आहे। तर टोमॅटो ही आपल्याला मोठ्या आकारातच कट करायचा आहे आणि याच्या आतमधला जो हा गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला टोमॅटो कापून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला शिमला टोमॅटोचा वापर करायचा आहे, गावरानी टोमॅटोचा वापर करायचा नाही आहे। आणि आता आपल्याला कांदाही कापून घ्यायचा आहे। तर कांद्याचेही मोठे मोठेच काप करायचे आहे। आधी याचे 4 भाग करून घ्यायचे आणि मग अशा प्रकारे याचे जे हे लेयर्स आहे कांद्याचे ते आपल्याला सेपरेट करायचे आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कांदाही चॉप करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला पनीरही कट करायचं आहे। पनीरही मोठ्या आकारातच कट करायचं आहे, स्क्वेअर शेप मध्ये कट करायचं आहे। आणि पनीरचेही पीसेस आपल्याला मोठेच ठेवायचे आहे, खूप जास्त छोटे करायचे नाही आहेत। आणि आता इथे एका पॉट मध्ये 1 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। त्यात 1 चमचा तिखट घालायचं, याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता। आणि यातच मी थोडासा फूड कलर घालणार आहे। फूड कलर थोडासाच घालते आहे मी, याच्यामुळे कलर छान येतो। तर हेही याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यात घालायचं आहे आता दही। आता तुम्ही बघू शकता की दह्यातलं पाणी सेपरेट झालेलं आहे दह्यापासून। आता हे दही आपल्याला यात घालून घ्यायचं आहे। त्यानंतर यात घालायचं आहे 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ। मिक्स करून घ्यायचं याला आता। आता 1 चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची आहे। मिक्स करायचं याला परत। आता घालायचं आहे यात पनीर आणि पनीरला आपल्याला हा मसाला छान लावून घ्यायचा आहे। मी एका पीसेसला लावून घेते म्हणजे ते इव्हनली लागतं। आणि हलक्या हाताने लावून घ्यायचं, कारण पनीर सॉफ्ट असतं त्याच्यामुळे तुटण्याची शक्यता असते पनीर। तर अशा प्रकारे मी संपूर्ण पनीरला मसाला लावून घेतलेला आहे। आता यात घालायचं आहे 1 चमचा बेसन पीठ। बेसन घालून घ्यायचं आणि हे बेसनही याला छान लावून घ्यायचं। बेसन छान कोट झालं पाहिजे पनीरला। तर अशा प्रकारे हे बेसन मी याला लावून घेणार आहे, हलक्या हातानेच लावायचं आहे। आता यात घालायचं आपल्याला शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा। तुम्ही बघू शकता मोठ्या आकारातच कट केलेला आहे। आणि यालाही आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये। तर ही प्रोसेस हलक्या हातानेच करायची आहे आपल्याला। दक्षता घ्यायची आहे की पनीरचे पीसेस तुटायला नको। आता हे झालेलं आहे। आता याला आपल्याला कमीत कमी अर्धा तास मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे। तर आता इथे अर्धा तास झालेला आहे। अर्धा तास मी याला छान मॅरिनेट करून घेतलेला आहे। आता काय करायचं, आता इथे मी या बार्बेक्यू स्टिक्स घेतलेल्या आहेत। या स्टिक्स मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत आणि तुम्ही मार्केटमधून आणू शकता। आणि आता काय करायचं की याच्यामध्ये आपल्याला हे 1 पीस घालून घ्यायचंय या स्टिक्स मध्ये। शिमला मिरची घालायची, मग कांदा घालायचा, टोमॅटो घालायचा, 1 पीस असं घालून घ्यायचंय। पनीर घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने
याच्यामध्ये एक एक पीस घालून आपल्याला या स्टिक्स तयार करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी आता या स्टिक्स तयार करून घेतलेल्या आहेत। बघू शकता तुम्ही, मी तिन्ही स्टिक्स तयार केलेल्या आहेत आणि खूप छान दिसत आहे। जेवढं छान दिसत आहे तेवढंच छान खायलाही लागतं हे। तर आता इथे मी ही जाळी घेतलेली आहे आणि याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय, म्हणजे हे चिकटणार नाही याला। आणि आता मीडियम फ्लेमवर आपल्याला या स्टिक्स रोस्ट करून घ्यायच्या आहे। तर याला अशा पद्धतीने फिरवत फिरवत रोस्ट करायचे आपल्याला। चारही बाजूंनी एकसारखं रोस्ट व्हायला पाहिजे। तर अशा प्रकारे मी रोस्ट करणार आहे याला। आणि तुम्ही बघू शकता की आता याचा हलका हलका कलर चेंज व्हायला लागलेला आहे। याला ब्लॅक स्पॉट यायला लागतात आणि हे ड्राय व्हायला लागतं। ड्राय झालं आणि याला ब्लॅक स्पॉट आले की समजायचं की आपलं हे रोस्ट झालेलं आहे। आणि या प्रोसेसला आपल्याला 4 ते 5 मिनिट लागतात। 4 ते 5 मिनिट मध्ये हे रोस्ट होऊन जातं। जास्त वेळही लागत नाही, कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यात होणारा हा पदार्थ आहे। आता याला बटर लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला पनीर टिक्का तयार झालेला आहे। दिसायलाही खूप छान दिसत आहे, बघू शकता तुम्ही। आणि चव तर त्याहूनही अप्रतिम अशी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा, कमेंट करून मला सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। माझ्या फेसबुक पेजला फॉलो करत राहा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय, धन्यवाद।